युवकांनी आपले वाढदिवस सामाजिक उपक्रम म्हणून साजरे करावेत असे आवाहन ॲडव्होकेट प्रमोद पुजारी यांनी आज उमरज येथे केले. उमरज येथील युवा कार्यकर्ते माननीय अभिमन्यू जाधव यांचा आज वाढदिवस होता. या निमित्तानं आज या ठिकाणी मोफत सर्वरोग निदान तपासणी त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 50 जण युवकांनी रक्तदान केले तर 150च्या वर लोकांनी आपल्या आरोग्य तपासणी करून या शिबिराचा फायदा घेतला. आज उमरज गावचे युवा नेते अभिमन्यूराव जयवंतराव जाधव यांचा वाढदिवस संपन्न होत आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिमन्यूराव जाधव आणि त्यांचे सगळे मित्र सहकारी यांनी रक्तदान शिबिर आणि सर्वरोग निदान शिबिर या कार्यक्रमाचं खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. या रक्तदान शिबिराला हे अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि सर्वरोग निदान शिबिरामध्ये सर्व बालकांची तपासणी, हाडांची तपासणी, ECG, BP, शुगर आणि मोफत गोळ्या इत्यादीची सोय व्यवस्थित चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि अनेक तरुणांनी इथून पुढे सुद्धा आपला वाढदिवस अशा पद्धतीनं साजरा केला पाहिजे, हे समाजोपयोगी होईल आणि गोरगरीब जनतेला या आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावी असं मी तरुणांना आवाहन करतो. आणि हा कार्यक्रम अभिमन्यूराव जाधव यांनी चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आणि संपन्न होत आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज अभिमन्यू जाधव यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी रक्तदान शिबिर व सर्व रोग निदान शिबिर घेतलं. त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः आभार मानतो. आणि आज काळाची गरज आहे, रक्तदान शिबिर होणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण गरज भासत आहे आणि आज त्यांनी ते हा उपक्रम घेतल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आमचे बंधू अभिमन्यू जयवंतराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त KN गुजर मेमोरियल हॉस्पिटल यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेलं आहे. त्या शिबिरासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा लागतो. असाच नवयुवकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इतरत्र वायफळ खर्च करण्यापेक्षा समाजाला आपण काहीतरी देणं लागतं या उद्देशानं समाजातील असे कार्यक्रम घेणं, रक्तदान शिबिर घेणं, आरोग्य शिबिर घेणं, समाजाला काही उपयोगी पडतील अशा गोष्टींचं हे करणं ही आजच्या तरुण पिढीची गरज आहे. या तरुणांनी हे पुढं असंच चालत ठेवावं. या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की तरुण पिढी इतरत्र भरकटण्यापेक्षा त्याचं आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. या हेतून अशा गोष्टींचं आयोजन केलं पाहिजे जेणेकरून त्यांना समाजाला त्याचं उपभोग घेता येईल. धन्यवाद.